राम राम मित्रांनो, मी गेलो होतो सिंहगड किल्ल्याला. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यानालाच आमची गाडी थांबली धड दिशेने. ते म्हणले 100 रुपये दिल्याशिवाय गाडी पुढे काय जाणार नाही. मी म्हणलं 100 रुपये काय चिल्लर नाही. ते म्हणले माझ्याकडे स्कॅनर आहे. स्कॅनरनं पैसे सेंड केले आणि आम्ही पुढे हळूहळू निघालो. जसजसं वरती जाईल तसं लक्षात आलं की जे सकाळ सकाळी टू व्हीलरवरती आणि सायकलवरती गेले होते ट्रॅकिंगला ते वापस यायला लागले होते आणि आम्ही सिंहगड किल्ल्याकडे चाललो होतो. मग जसजसं वरी जाईल तसं गाडी माझी हळूहळू चालायला लागली होती. तुम्हाला माहीत आहे CNGवर काय बोम आहे. फर्स्ट गिअर सेकंड गिअर करत करत आम्ही पार्किंगला पोचलो. पार्किंगला पोचल्या बघतोय तर का वारं इकडं तिकडं नुसतं व्हायला लागलं होतं. कशी बशी जागा बघून आपली 26-70 गाडी लावली बरं का पार्किंगला. आपल्याला बसं वाटतंय का, चला म्हणलं किल्ला पाहण्यासाठी आलो. तर बघतोय तर का भरपूर गर्दी होती. सहलीचे विद्यार्थी किल्ला पाहण्यासाठी आले होते. आम्हाला पण जुन्या शाळेतल्या गोष्टी काय आठवल्या बरं का भावून. आणि मित्रांनो, हा आपला किल्ला महाराजांचं एक घर आहे. हे घर आपण जपलं पाहिजे. इथं एन्जॉय आणि दिखावा करायचा नाही. खरं भावना बरोबर आहे का नाही. आणि काही विद्यार्थ्यांनी शाळेमधून डब्बा फिब्बा आणला होता बरं का. हे डब्बा फिरून असं वाटायला लागलं खावं काय की. आणि तिथं गेल्यानंतर एक नकाशा होता बरं का मित्रांनो, तुम्ही बघा की इथं छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पण तुम्हाला बघायला दिसेल. जो उदयभान सैनिकाच्या जीवावर उड्या मारत होता का, त्या उदयभानाचा वध या सिंहगड किल्ल्यावरती केला होता. खरंच भावनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास जपला पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.